नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम सिद्धनाथ माता जोगेश्वरी नमः. लगा सिद्धनाथाची यात्रा तर तोंडावली और 2 तारखेला रथ आहे. होय, रात्रभर हेच चावळत होता. मीटिंग मीटिंग. रात्री 4 वेळा झोपेतून उठवलंय मला. अगे डोक्यात सारखं तीच माणसं बोलवायची मीटिंग घ्यायची. मग आता ती डोक्यात असल्यावर रात्री चालवणारच ती. बर ते जाऊ दे. बर मी त्या हॉटेलात जाऊन येतो जरा तिथं माणसं काय म्हणतात बघ. तुझा नाव आहे तुझं ए दाद्या दाद्या इकडे. काय ही 5 रुपये तुला खायला घे आणि माझं एक काम करायचं. ती टेलर आहे का नाही, टेलर संपत आणि चिकन बय येते का नाही, त्यासनी पक्क्याच्या हॉटेलात म्या बोलवलं म्हणून सांगता जा. मला एक काम लागलंय. ह्या डावात कुणी काय गडबड केली त्याला गडबडवाडी शपथ घेऊन सांगतो. असा चुप्पीने यात्रा होतोवर हातून नाही सोडलं पाहिजे. काय शेंबड्या. ए दादी यार दम काय देत बसलास. मी सांगितलं काम कर जा की जा. जातो की मास्तर. लगा इतर जगातली पोरं त्या मोबाईल मधनं काय बिघडली काय सुधारली, पण आमच्या गडबडवाडीतली पोरं मातूर ह्या गोट्यातनं काही बाहेर निघत नाही ती गाड्या. बापू काय रे तुम्हाला बोलावलंय पकेज हॉटेलवर अर्जंट मास्तरनं. कशाला मी नाही तुमच्यात काय चौकशी केली. थांब तुला सांग तुम्ही असा अर्धा निरोप कशाला घेऊन आलायस. थांब तुला बघतोच कसा आहे ती. टेलर मास्तरान कापड सोडून पकेज हॉटेलात बोलावलंय. कापड सोडून म्हणजे असंच उघड नागड. शिवायची सोडून कापड. अरे बेन या मग तसं सांग की असं बापावानी कुठं चावाड बोलतोय या अर्धवट यायचं मग. काय का वाचते रे. बसते माहित नाही मला. तिकडे गोट्या पडलाय माझा. नाही कळलं तर लागल घोडा मला. तुम्हाला वाचते लस बोलतोय तू. ठर ठर ठर. एक काम कर तुझ्या सगळं 5 कप घेऊन ये. सलाम मास्टर. वालेकुम अस्सलाम. क्या हुआ इतना जल्दी काय को बोला यार, क्या गड़बड़ है क्या? अरे काय नाही गडबड. अरे सिद्धनाथाची यात्रा जवळ आली आहे ना. तशी मसवडची यात्रा जरी असली तरी आपल्या गावचं चाकरमानी दुकानदार ही गावात उतरलीत ना. मग त्याचं नियोजन नको करायला. होय 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 नियोजन करायलाच पाहिजे की. आपले शिवा कोण करणार. म्हणून तर मी बोलवलंय. सरपंचाला बोलावलं असतं की मग. अरे मी सरपंचाला फोन केला होता पण सरपंच बाहेर गावला गेले. तिने मला सांगितलं तुम्ही नियोजन करा तसा ठराव करा. अरे म्हणून तर सगळ्याला हाक मारली ना. मास्तर काय वर्गणी लागली तर सांगा बरं का. आपलं कधी नाही नसतंय, दरवेळेस देतो आपण. ये लो मेरे पहले 500 रुपये. तेव्हा पक्या ही 500 रुपये तुझ्याकडेच ठेव. आणि हे बघ
ह्यांना काय आपल्याला काय जास्त खर्च करायचा नाही. फक्त गावचं जे बस स्टॉप आहे ते चांगलं रंगवूया हा, आणि गावातला कचरा ही साफ करूया सगळ्यांनी. तसंच काय उकिरंड, परत पाण्यातल्या सांडपाण्याच्या चाऱ्या येत्या ती त्यानं आपापलं व्यवस्थापन करातेच. हा, आलं का लक्षात? हे बघा, तुम्हाला मी सगळ्याला सांगतोय, बाहेर गावचा येणारा पाहुणा आल्यानंतर त्याचं मन कसं प्रसन्न झालं पाहिजे. मैं तो 8 दिन दुकान को छुट्टी देने वाला हूँ. हाँ, म्या बी मग जातो तालुक्याला, जरा इम्पोर्टेड पावडर इन क्रीम घेऊन येतो. नाही काय होतंय, आता सिटीतलं कस्टमर दाढीन कटिंग केल्यावर इथंच काढून जातंय राव. नहीं तो हे बघा, आजूबाजूला आपल्या माणसाने निरोप द्या, आपली घराची रंगरंगोटी करून घ्या, आणि काय करूया, आपले जी गावातलं ग्रामदेवस्थान आहे तिची साफसफाई करायसाठी आपण काय करूया, सगळ्यांनी वेळ ठरवूया काय. हा, आणि पक्या हे बघ, तुला मी सांगतो, जे त्या शिखराचं जे रंग दिला त्याला जरा बोलू, आपल्याला अजून 2 मंदिर रंगवायचे येते काय. आणि हे बघा, तुम्हाला मी सांगतो, गावातली जी दारुडे येते की नाही त्यांना सगळ्यांनी जरा आवर घाला, कारण कसं बाहेरची पै पाहुणे येणार, उगाच तिथं आपल्या गावचं आबरूच खबर व्हायला नको काय. अहो मास्तर, तुमचं सगळं खरं आहे. 2-4 जणांनी आपण समजून सांगू बी, आपण त्या देव्याला कोण सांगायचं, एवढं शे नाही ती. खरंच रे का, खरंच ती पोरग काय मला कळलं, काय इतकं दारूच्या आहारी गेलंय, काय कळणं झालंय काय. का तुझं वय तर आहे का? अरे त्याच्या बरोबरची पोरं मुंबईला जाऊन 4-4 रुपये कमवून आता प्रपंच बघायला लागली, पण ती पोरग इतकं दारूच्या आहारी गेलंय, कशामुळे गेलंय काय समजणं झालं या. अहो मास्तर, ते इष्णूच्या पोरीचं लगीन झाल्यापासून लय बितारलाय गडी, लय इलाज केलं पण काय सुधरा नाही बघ. गडबडवाडीचा देवदास म्हणून फेमस आहे तो. काय देवतास? हो, देवा आज लयच नाचलाय. नाचलाय म्हणजे आपल्याला तिकडं मसवडच्या बस स्टॉपला जायचंय. सिद्धनाथाची आपल्या मसवडची यात्रा आहे म्हणलं, आपल्या गावातली सगळी बाहेर गेलेली माघारी येते ती पण येणार आहे, माहिती आहे आपल्याला. येणार आहे ती, जायचंय बरं का आपल्याला इथलं उरकून. देवा पेज पास करा, नाहीतर मी तुला इथं सोडून जाईल. बाबू ने कहा शराब छोड़ दो, गाँव ने कहा बारों को छोड़ दो, बारों ने कहा शराब को छोड़ दो, अब एक दिन सब कहेंगे दुनिया ही छोड़ दो. अयो हे काय पंजाबी नाही का? अरे एवढी दारू पिऊन लिव्हर खराब होईल तुझा. लिव्हर आणि खराब, अरे वाहू दे ना, असून तरी त्याचा काय उपयोग आहे. अरे इथं लवर नाही तर लिव्हर काय कामाचा. अरे आपल्या हातात काय आहे, नशिबाच्या गाठी तर देवाने लिहिलेल्या आहेत. आता तू पण विसरून जा तिला. अरे मग विसरायसाठी पितोय ना. अरे देव, त्याच्यासाठी 2 वर्ष तिकडे जुरत बसले मी, आणि हो आपल्या इथं बसलाय थम्सअप पेन. कोण म्हणते जुरत बसले असेल, उगाच आपलं मनात आयला कुठं काय सुचत कसं राव. याच्यासाठी मनापासून पुन्हा तरी प्रेमात पडावं लागतं. एक वेळ केळाच्या सालीवर घसरून पडावं, चिखलात पडावं, एवढं नव्हतं गटरात पडावं, पण प्रेमात नको रे बाबा. आता तुझी 10 एकर जमीन असून तुला कोण पोरगी देणार, आणि एखादी पोरगी तुझ्या प्रेमात पडावी ही तर लांबचीच गोष्ट आहे. लहानात आवडतील फोन, स्वतः 4 वर्ष लग्न केलं, काय काय तुमच्यासाठी केलं नाही राव. आणि रोज म्हणा तिच्या मैत्रिणी सोबत जुळवून देतो, आणि तिच्या 50 मैत्रिणी लग्न आपण दोघांनी मिळून केली, आणि त्यांच्या लग्नात तरी भात वाढू लागलो, आणि साधा माझा प्रपोज त्यांच्यापर्यंत पोहोचवला. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं बाबा, नाहीतर तुझ्यासारखा मला देवताच बोलून हिंडावं लागलं. पाया पड मग.
काय म्हणतो वाढ झालो ना वेगळा आनंद होतो. अरे रोह्या पोटपाण्यासाठी वाडी सोडावी लागली, नाहीतर कोणाला त्या शहराच्या गर्दीत धक्काबुक्की जगावं वाटतंय. काय ते दिवस होते आपले गडबडवाडीतले, मज्जा मस्ती, काय वेगळाच माहोल होता. ते आठवलं ना आता जुन्या गोष्टी तर असं वाईट वाटतंय. बरोबर वाढीत जायला दिवस लयच भारी वाटत होतं. अरे पण इथं राहून काय प्रगती झाली असती का? बघताय ना आमचा हाल, असे तिच्या अडकलोय आम्ही इथं. आणि तुम्ही शहरात जाऊन करताय मज्जा, आणि इथं आला की आम्हाला करताय पाहुणे तुम्ही. आणि इथं तर प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या पोरी भेटते इथं साहित्य. पोरी तर काय मी इथं असतो किती फिरवल्या असत्या. आणि तसं आता बघितलं ना तरी घरी जाऊन नाव सांगते त्या. तू बघतेच डोळे फाडून तर काय करतील पोरी. तेरे दिल जान क्या चली हो चंकी पांडे इकडे या. गाव इथं मित्र मंडळी सगळे जमलेत. तुम्ही कुठे फिरताय गावभर बोंबलत गाणे म्हणत. तुम्ही आपलं गेला आम्हाला आगीत ढकलून. आता बसलोय होरपळत. जिच्यावरती प्रेम केलं ती सुद्धा गेली सोडून. आणि ज्यांच्यामुळे या प्रेमात पडलो ते तुम्ही गेला सगळे पुण्या मुंबईला धंद्या पाण्यात सेटल झाला. आता बसलोय पेत. असं नसतं देवा. माणसानं कुठं तर सावरलं पाहिजे. हा तुझं वय काय, तू करतोय काय, हा जगात काय एकटाच तूही झालाय का? अरे ती बघ तुला पार विसरून गेले असेल, आणि आता तू पण विसरून जा बघ. आणि चल तुला लावतो मी कामाधंद्याला माझ्यासोबत. अरे समज कळतंय रे मला. अरे पण कुठंतरी मजबुरीने गेली असेल रे ती. पण मला वाटतंय बर का ती माघारी येईल म्हणून. अरे आता एवढे दिवस थांबलोय तर कशाला धीर सोडायला. थोड्यासाठी म्हणत पार वाहत चाललाय त्यात तू. अरे ती जाऊ दे, इथं कशासाठी आलोय आपण. अरे यात्रेसाठी ना, मग यात्रेचाच विषय चालू द्या की. का सारखं ती आता फक्त एकच सिद्धनाथाच्या नावाने चांगलं भले.